हा मला महाराज, कॉल तुम्ही ठेवला का? ना रेंज मला नाही सर या गावला. मी बाहेर आलोय सध्या. पाऊस यायला लागलाय. अच्छा अच्छा, बाहेर गाव म्हणजे कुठे? इथं खेडेगाव आहे, तिथं रेंज येईना ह्या कार्डाला. बाहेर येऊन बोलतोय मी, तर कट झाला फोन तो. अच्छा अच्छा, म्हणजे आता तुमची तब्येत बरोबर नाही तर तुम्ही बाहेर गावी फिरताय का? बाहेर गावी नाही, घरातून बाहेर आलोय सर. अच्छा अच्छा अच्छा. मध्ये खोटवर रेंज येत नाही ना तिथं मध्ये. म्हणजे आता मला सांगा महाराज, तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे? कोणीच नाही सर, मी आणि आई असतोय. तुम्ही आणि आई का? हं. अच्छा. आणि वडील? वडील नाहीत सर. वडील नाही आहेत का? बरं, तुमची वय किती आहे महाराज? माझी वय 47 आहे सर. 47. बरं बरं. त्यांच्या सोबत बोललो मी आणि तुम्हाला पण लाईन वरती घेतलं, पण तुमचा काय कॉल डिस्कनेक्ट झाला. हो त्यांना मी सर. सांगितले, त्यांची पण काहीतरी आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही, पूर्ण गाड्या वगैरे बोलतो विकले, हे खरं आहे का? ते विकलं ते एका चक्कर मध्ये. परत ना परवा प्लॉट विकले सर शेतामधला 10 लाखाला. मी गावाकडे गेलतो 1 महिन्याच्या खाली. कसं आहे म्हणतं, सगळ्याच सारलंय, एवढं माझं एवढं राहिलंय, बाकी काही नाही. बरं, तो काहीतरी बोलत होता, थोडेसे मी दिलेत पैसे. दिलेत का तुम्हाला बाकीचे? दिल्या सर, एक 10,000 रुपये मला दिला गेल्या वर्षी. त्याला बोललो मी, तर बोलतो महाराजांनी जेव्हा माझ्यावरती बोलतो वाईट प्रसंग आला तेव्हा बोलतो मला मदत केलेली, पण हं. बोलतो आता आर्थिक परिस्थिती माझीच खूप बिकट असल्यामुळे बोलतो मी पण थोडे थोडे करून देतो असं बोललो. म्हणूनच हं. तुम्हाला मी घेतलं. काय विषय तर समोर समोर होऊन गेला असता, पण तुम्हाला काही आवाजच नव्हता येत. हा, आवाज येईना गेलता सर. मग देतो तर म्हणले का सर? काय काय? देतो म्हणल्यात का मग? हा, देतो म्हटले. आणि 100% तर हा व्यक्ती देणार दादा तुमचे पैसे. हा. त्यामध्ये हे काही नाही. माणूस पण चांगला वाटतं. मग वाईट प्रसंग काही सांगून येत नसतो महाराज. नाही सर, वाईट हातानं केले सर त्या माणसानं. अच्छा अच्छा, असं का? ते ऊस तोड्याचे लोकांचे पैसे उचलून घेऊन पळून गेले. हम्म. ते कारखानेवाले ह्याला धरले. अच्छा, असं का? मग ते कारखानेवाले बांधव घातल्यानंतर ह्यानं सगळं गाड्या हे ते विकून भरती करून आता गेले आता करून खायला तिकडं. अच्छा, मग या माणसाला समजायला नको का? हा. त्यांनी काही मानावरती चाकू सुरू ठेवलेली का? इतकं गाड्या घर दार सर्व विकून ना रस्त्यावर यायचं हा? हम्म. हा. त्या ऊस तोड्याचे लोकांचे पैसे सगळ्याचे उचलून ह्यानं फरार झाला काही दिवस. अच्छा. मग ते कारखानेवाले म्हणले आम्ही तुला पैसे दिला, तू माणसं आणून आमच्या इथे लेबर आणून दे आम्हाला. मग ते लेबर लोकांपाशी गाड्या गेल्यावर लेबर लोक म्हणले आम्हाला बयाना आलं नाही यांचा. 10 का 15 लाख घेऊन फरार झालता 5-6 महिने. अच्छा अच्छा, असा विषय आहे का? मग ते कारखानेवाले म्हणलं तू आमच्याकडून 15 लाख नेलायस, आमचे 15 लाख दे. मग हिच्यापाशी 2 गाड्या होत्या. काका गडबड केलं की तेवढ्या गाड्या हे ते देऊन सुटून आले तेवढं कारखान्यातून त्या. म्हणूनच महाराज ते बोलतात ना, जेवढं पचेल ना तेवढंच खावं. अति नाही, केलं की बरोबर. माती होते. बरोबर आहे सर, ते अगदी करेक्ट आहे. चालेल, देऊन टाकेल महाराज तो पैसे तुमचे, काही ठेवणार नाही. मी कुठून बोलायला सर सध्या? मी ठाण्यावरून बोलतोय. बरोबर. तो याला मग लातूरला कधी येतात सर मग? लातूरला तिकडे शक्यतो आपली जास्त फेरी वगैरे नाही होत, पण आलो तर नक्कीच कॉन्टॅक्ट करेन तुम्हाला. हो, या सर लातूरला, तुमचं स्वागत करेन. हं? चालेल चालेल महाराज, धन्यवाद. काय हो हरकत नाही, पैसे सर. देऊन टाकेल तो. हो सर, जरा काळजी घ्यायला लावा सर, मी आणि तुम्हाला फोन करतो मध्ये मध्ये. तशी अपडेट देत राहा मला, तर तुम्हाला पण कॉल बॅक करेल. हो हो सर. आहे तो इथे मुंबईमध्येच आहे, तसं काही हरकत नाही. उगं 2-2 हजार तर उगं कवा 4,000 तर असं करून तर द्यायला लावा सर. देईल देईल, त्याला मी बोललो तर बोलतो मागे दिले थोडेफार, पण आता हं. पैसे माझ्याकडेच नाही. तो पण आता बिल्डिंग लाईनला जातो बिगारी काम करायला. हं. प्रसंग महाराज कसं असते आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष लिहिलेलाच असतो. कधी सुख आहे तर कधी दुःख आहे, बरोबर? मान्य आहे सर, त्या दुःखामध्येच आम्ही साथ दिला की सर. हा ना, सांगितलं ना त्या माणसाने पण मला तुमच्याबद्दल जे सांगितलं ना, ते आजकाल कोणी करत नाही. नाही सर, मी लई मेहनतनं पैसे दिला. आणि एका माणसाला बी हो का माझ्या अंगावर येऊ लागले. त्याला बांधू घाटल तर रोजचे 500 घेऊ लागले, तर 10व्यानं बांधले म्हणून मी
मी त्या माझ्या ओळखीच्या मॅडम कडून पैसे नेऊन दिला त्याला, तर ती मॅडम 2दा घरला येऊन गेल्या माझ्या. बरं, कुठले मॅडम आहेत ते? बँकेकडून घेतले की कुठल्या संस्थेकडून? नाही, एजंट कडून घेतले, LIC एजंट करून. अच्छा अच्छा, LIC एजंट का? त्यांनी माझ्या विश्वासावर पैसे दिले, गरीब माणूस आहे सोडवून आणलं आणि आता मलाच उलट उलट बोलायले. ते पोरगं लातूरला राहते सर, आता का करावं सांगा? कुणाचं तर आपण दया कोण माया. कोण टॉर्चर करतोय का? फोन उचलत नाही, शिवीगाळ देतोय मलाच. तू पैसे देतो म्हणला की तुला मी का देत नाही म्हणाला का, असं बोलते सर ती माणूस. म्हणजे तो LIC एजंट का? नाही नाही, दुसरं आहे तिथं काम करून खाऊ लागलं, ते कुठं मालकाचे पैसे उचललं तर की. अच्छा अच्छा, म्हणजे हे दुसरं मॅटर आहे का? दुसरं मॅटर आहे. त्याला बी तिथं बांधू घातलं, तर त्याला बी तसंच सोडवून आणलो मी. बर, मग आता तेच उलट फिरले का? तेच उलट हो का सर, कुठंतरी आपलं काहीतरी नाव करायला गेलं, देतो घेतो म्हणलं तर हो का असं करून आपल्यालाच खालीवरी करायला आता. महाराज, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावा. असल्या लोकांकडे ना लक्ष नाही द्यायचं. तुमचे पैसे भेटून जातील महाराज, काही टेन्शन नाही. मी कॉल केला त्यांना. हो तशी अपडेट देत राहा मला. हो आणि जर तो समोरचा LIC एजंट कोण आहे, तुम्ही मदत केली पण तुम्हाला उलट टॉर्चर करतोय ना, हो जास्त जर टॉर्चर वगैरे केलं तर सांगा मला, करू त्याचा बंदोबस्त. हो सर. आणखी कुठे काय मदत लागली बिंदास कॉल करा. हो करतो सर. जेवण झालं? जेवण नाही ना, सध्या मी पण इकडे बाहेर आलोय. हा तुमचं नाव आलं ट्रू कॉलरला ना. होय. या, माझा आश्रम तेन आहे सर इथं छोटस. अच्छा अच्छा अच्छा. मी घाणगापूरला असते मंदिरामध्ये. ते तब्येत बरोबर नाही, ते मी इकडे गावाकडे आलोय निलंगा कुठे? तालुक्यात. गाणगापूरला मंदिरामध्ये असतात का? कुठले ते चक्रधर स्वामींचे का? नाही, इकडे दत्ताच्या मंदिरात असतो. हा हा हा, दत्त महाराज. ते अंगात येऊन जरा नाचत्यात, उड्या मारतात बघा तिथं माणसं. अच्छा अच्छा अच्छा, तिथे असतात का? तिथं सेवेला असतोय सर मी. मधले कोणी बी जर आलं तर माझ्याकडे पाठवीत जावा. आम्ही दर्शन हे ते मिठी त्यांना देऊन देतो. ठीक आहे महाराज, तुमचं मी नंबर सेव्ह करून ठेवतोय. जर माझी तिकडे कदाचित फेरी वगैरे झाली ना, तर तुम्हाला आवर्जून कॉन्टॅक्ट करेन. तुमची भेट पण घेईन, तुमचं कौतुक पण करेन तेवढंच. या सर, कधीही या. आम्ही ब्रह्मचारी आहे त्या भागातला. चालेल चालेल, काय हरकत नाही महाराज. तुमचा नंबर सेव्ह करतोय मी. हा सर, धन्यवाद. ओके ओके. या सर, आल्यानंतर लातूरला या. ओके ओके, चालेल चालेल महाराज. हो सर, नमस्कार.